श्रोतेहो नमस्कार. निसर्ग रक्षणात नवी पिढी या मालिकेमध्ये आपल्यासोबत आहे युवा कार्यकर्ती पर्यावरण दक्षता मंडळाची कार्यकारिणी सदस्य सुरभी वालावलकर. सुरभी नमस्कार. नमस्कार. जंगलांचं किंवा झाडांचं रक्षण करण्यामध्ये तरुण मुलांचा सहभाग हा वाढतो आहे. कालच्या भागात तू आम्हाला सांगितलंस. आज कोणाविषयी सांगणार आहेस? कालच्या भागात देखील लोकल म्हणजे किंवा स्थानिक तिकडचे जे असतात स्थानिक रहिवासी यांचा आपण उल्लेख केला. तर आज देखील असंच एक लोकल कम्युनिटी सोबत किंवा स्थानिक लोकांसोबत काम करणारे काही कार्यकर्ते आहेत, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्येच एक आहे गौरव पवार नावाचा मुलगा, जो मूळ सोलापूरचा आहे, परंतु सध्या तो हिमालयामध्ये राहून तिकडच्या लोकल कम्युनिटी सोबत काम करतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला त्याने माउंटेनिअरिंगचा कोर्स केला, बेसिक माउंटेनिअरिंगचा, आणि त्यानंतर उत्तराखंड, सिक्कीम, हिमालय इकडचे अनेक ट्रेक्स त्याने केले आणि गेल्या 3 वर्षापासून तो हिमालयन इको टुरिझम कंपनीसोबत कार्यरत आहे. तिकडचं जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, म्हणजे त्या हिमालयन कम्युनिटीचं किंवा तिकडच्या स्थानिक लोकांचं अनेक विविध प्रकारचे झाडं असतात किंवा त्यांना विविध प्रकारचं नॉलेज असतं, हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि होमस्टेज ही एक कन्सेप्ट आपण सर्वांनी ऐकली असेल, यामध्ये की स्थानिक लोकांच्या घरातच टुरिस्ट येऊन राहतात, पर्यटकांची निवासाची व्यवस्था ही घरांमध्ये असते. त्यामुळे त्यांना ते अतिशय तिकडचं लोकल कसं आहे, म्हणजे ते कसे राहतात, कसं जीवनक्रम असतो, ते सर्व त्यांना अनुभवायला मिळतं. तर असेच होमस्टे हिमालयामध्ये त्यांनी सुरू केले आहेत त्यांच्या कंपनी थ्रू. आणि तिकडे जाऊन आपण लोकांना तिकडचं जर निसर्ग अनुभवायचा असेल, तिकडचं जीवन अनुभवायचं असेल, तर हे सर्व आपण तिथे जाऊन करू शकतो. तर हे काम गौरव पवार हा मुलगा करत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थे थ्रू तिकडचे अनेक जे तरुण कार्यकर्ते आहेत ते देखील या कासव महोत्सव किंवा ऑलिव्ह रिडले कासवाच्या संवर्धनामध्ये कार्यरत आहेत. जसं मी मगाशी हिमालयामधल्या होमस्टेचा उल्लेख केला, तसं कोकणात देखील अनेक होमस्टेज आहेत आणि हे तिकडच्या स्थानिक लोकांनीच त्यांच्या घरामध्ये चालवतात. आणि ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी जपण्यासाठी आणि त्या कासवाची पिल्लं बाहेर येईपर्यंत हा सगळा महोत्सव जो सुरू असतो कोकणामध्ये, त्यातही तरुण मुलांचा सहभाग आहे. निसर्गस्नेही पर्यटनामध्ये तरुणांचा सहभाग, याच्याबद्दल तू आम्हाला सांगितलंस. तसंच शहरी भागातही अगदी कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, यातही काही तरुण मुलं आहेत. हो, शहरी भागात जर पाहिलं तर कचरा ही खूप मोठी समस्या आहे आणि त्यामध्ये अनेक तरुण आता सध्या कार्यरत आहेत त्याच्या व्यवस्थापनामध्ये. त्यापैकीच एक प्रतीक वालावलकर म्हणून ठाणेकर आहे तो. तर 2013 पासून त्याने सोसायटीमध्ये त्याच्या बायोकंपोस्टिंग किंवा जैविक खताचा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर मग 2015 पासून गांडूळ खतावर त्याने काम सुरू केलं आणि स्वतःच्या घरामध्ये तो गेली अनेक वर्ष ओल्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करतो. तर यामध्ये जवळजवळ 750 किलो कचरा त्याने आत्तापर्यंत बाहेर जाण्यापासून थांबवला आहे, ज्यापासून 250 किलो खत त्याने तयार केला. अरे वा. तर ही अतिशय एक चांगली गोष्ट आहे. असं प्रत्येकाने जर केलं तर केवढा कचरा आपला बाहेर जाण्यापासून वाचू शकतो. आणि यामध्ये अजून एक नाव पण सांगावं असं वाटतं की गार्गी गिध म्हणून एक आहे, ती देखील कचरा नको ग बाई या नावाचा कार्यक्रम ती चालवते. वेस्ट मॅनेजमेंट या विषयावरच तो कार्यक्रम आहे. अरे वा. निसर्ग रक्षणात नवी पिढी या मालिकेमध्ये सुरभी वालावलकर उद्याच्या भागातही आपल्याला अधिक माहिती देईल. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं अमृता मुळे हिने. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.